आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. झटपट बातम्या प्रस्तुत करतात सी प्लॅडिन, इंडियाज नंबर 1 अँटीसेप्टिक, तुमचा फास्ट एड एक्सपर्ट. वर्षभरात कधीही टीका केली नाही, गरिबांचं कल्याण होईल असं वाटलं होतं, त्यामुळं राजकीय ढवळाढवळ केली नाही. मात्र सरकारचं वेगळंच चाललंय असं जरांगेंनी म्हटलंय. जरांगे पाटील पक्का आरक्षण द्यायला लागलाय म्हणून मराठ्यांमध्ये गैरसमज पसरवला जातोय आणि फूट पाडली जाते असा आरोपही त्यांनी केला आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय जातींमधील उपवर्गीकरण आणि त्यासाठीचं आरक्षण सुप्रीम कोर्टानं मान्य केलं. त्या न्यायालयानं मराठा समाजाला देखील मागास म्हणून स्वतंत्र आरक्षण दिलं जाऊ शकतं असा युक्तिवाद राज्य सरकारतर्फे शुक्रवारी हायकोर्टात करण्यात आला. त्याप्रमाणे निवृत्त न्यायमूर्ती एम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्ग आयोगाच्या आधी मराठा समाज मागास आहे की पुढारलेला याचा कोणी अभ्यासच केला नाही असा दावा देखील सरकारनं केला आहे. पिंपरी चिंचवडमधील मोशीतील शाळेमध्ये हर घर तिरंगा अभियानांतर्गत तिरंगा रॅली काढण्यात आली. हजारो विद्यार्थ्यांनी तिरंगा हातात घेऊन देशभक्तीच्या घोषणा दिल्या. क्रांतिकारकांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यवीरांच्या शौर्याची आठवण करून दिली. पिंपरी डेअरी फार्म उड्डाणपुलाच्या कामाला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. 80% काम पूर्ण झालं असून पावसामुळे कामाचा वेग मंदावलाय. दिरंगाईबाबत ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली असून 1 सप्टेंबरपासून दररोज 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे. संभाजीनगरमधील औद्योगिक क्षेत्रातल्या प्रकल्पग्रस्तांना भूखंडांचं पारदर्शक जलद वाटप करण्यासाठी ऑनलाईन सोडत प्रणाली विकसित केली जाणार आहे. यासाठी MITALनं अनुभवी IT संस्थांकडनं दरपत्रकं मागवली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेनं आतापर्यंत 620 टन शाडू मातीचं वितरण केलं. यंदा हा आकडा 1000 टनांवर जाण्याची अपेक्षा आहे. तर 25,400 लिटर नैसर्गिक रंग उपलब्ध करून देण्यात येणार असून पर्यावरणपूरक गणेश मूर्तींसाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं बेटरमेंट चार्जेस 100% माफ केले असले तरी अन्सिलरी आणि रोड मार्जिनच्या नावाखाली 20% दंड आकारला जातो. त्यामुळे गुंठेवारीचा खर्च लाखोंमध्ये गेल्याने नागरिकांनी मोहिमेकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. संभाजीनगरमध्ये सेफ सिटी अभियानाच्या अंतर्गत बसवण्यात आलेल्या सुमारे 800 CCTVपैकी 1,200हून अधिक कॅमेरे देखभाली अभावी बंद आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पाची मुदत संपल्यानंतर कॅमेऱ्यांची जबाबदारी महापालिकेवर आली आहे. मात्र बंद कॅमेऱ्यामुळे शहराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई विद्यापीठाशी संलग्नतेच्या अडचणीत असलेल्या 16 विधी महाविद्यालयांना दिलासा दिला आहे. प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती प्रक्रिया राबवण्याच्या अटीवर महाविद्यालयांना संलग्नता आणि 100% प्रवेश क्षमतेनुसार प्रवेश देण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. दूरस्थ आणि ऑनलाईन पद्धतीनं 4 वर्षांची पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता 1 वर्षात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करता येणार आहे. UGCनं याबाबत मान्यता दिल्याने महाराष्ट्रासह देशभरातील हजारो विद्यार्थ्यांचं 1 वर्ष वाचणार आहे. पुण्यात डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ होती. जुलै अखेर डेंग्यूचे 671 संशयित रुग्ण आढळले असून 27 जणांना लागण झाली आहे. तर चिकनगुनियाचे 7 रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मंडळाच्या 2640 घरांच्या सोडतीमधील घरं प्रचंड महाग असल्यानं त्यांना प्रतिसाद मिळालाय. शून्य प्रतिसाद मिळालेल्या 304 घरांपैकी 298 घरं सर्वसाधारण गटामध्ये वळवून त्यांची सोडत काढण्यात आली. त्यामुळे शून्य प्रतिसाद मिळालेली 298 घरं विकली गेली आणि केवळ 7 घरं शिल्लक राहिली. फेसबुक आणि इंस्टाग्राममुळे तरुणांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचा ठपका ठेवत अमेरिकेतील न्यू मेक्सिको न्यायालयानं मेटाला 5,400 कोटींचा दंड ठोठावला. हा निधी मुलांच्या मानसिक उपचारासाठी वापरण्याचे आदेश दिले आहेत. मेट्रो 2B मार्गिकेतील अंधेरी पश्चिम सारस्वत नगर हा दुसरा टप्पा मार्च 2027 मध्ये सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे मीरा भाईंदर ते सांताक्रूज पश्चिम असा थेट प्रवास करता येणार आहे. तर चेंबूर मेट्रो स्थानक देखील लवकरच सुरू होणार आहे.
सायन रेल्वे उड्डाण पुलाच्या गर्डर उभारणीसाठी मध्य रेल्वेनं शनिवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे CSMT वरून आज रात्री 12:08 वाजेची शेवटची लोकल सुटणार आहे. काही लोकल सेवा रद्द करण्यात आल्या. विना तिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेनं टीसींची संख्या जवळपास दुप्पट करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवलाय. सध्या मध्य रेल्वेकडे 1400 तर पश्चिम रेल्वेकडे 1100 टीसी कार्यरत आहेत. अतिरिक्त टीसी उपलब्ध झाल्यास तिकीट तपासणी आणि कारवाई अधिक प्रभावी होणार आहे. देशात जुलै महिन्यामध्ये 3 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची विक्रमी विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत EV विक्रीमध्ये 66% वाढ झाली असून दुचाकींचा विक्रीमध्ये मोठा वाटा आहे. इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये 83% वाढ नोंदवली आहे. मुंबईच्या बेस्टला जाहिरातींमधून गेल्या 2 आर्थिक वर्षात 114 कोटी 13 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय. बस थांबे आगार आणि डिजिटल फलकावरील जाहिरातींमधून हा महसूल मिळाला आहे. मात्र बेस्टचा संचित तोटा सुमारे 4000 कोटींवर पोहोचल्यानं आर्थिक आव्हान कायम आहे. गौरी गणपती निमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळानं 5220 जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतलाय. 7 ते 25 सप्टेंबर दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर परिसरातून कोकणातील विविध मार्गांवर या विशेष बसेस धावणार आहेत. राज्यात 1 जून ते 7 ऑगस्टच्या दरम्यान 355 पैकी 190 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. 8 तालुक्यामध्ये सरासरीच्या 25 ते 50% पाऊस झाला तर 165 तालुक्यांनी सरासरी ओलांडली आहे. 128 तालुक्यामध्ये 75 ते 100% पावसाची नोंद झाली आहे. कांदा, LPG आणि खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे जुलैमध्ये घरगुती शाकाहारी थाळीचा खर्च 2% वाढला. जूनमधील 28.4 रुपयांवरून जुलैमध्ये तो 29.1 रुपयांवर पोहोचला असून ही 7 महिन्यातली उच्चांकी पातळी आहे. कांद्याच्या दरात 23% वाढ झालेली आहे. बदलापूरच्या प्रसिद्ध जांभळाला भौगोलिक मानांकन मिळालं. त्यानंतर चामटोली गावात 10 हेक्टरवर 3000 जांभळांच्या रोपांची लागवड करण्यात आली. वनविभाग आणि जांभूळ ट्रस्टच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा अन्न औषध प्रशासनावर टीका केली. तुम्ही तुमची धोरणं आक्रमकपणे राबवण्याच्या नादात थेट परवाना रद्द करण्याची कारवाई करत आहात असं म्हणत न्यायालयानं टीका केली आहे. तर अशा कारवाई मागील कारणं स्पष्ट करण्याचे आदेश FDAला दिले आहेत. संभाजीनगरच्या अन्न औषध प्रशासनानं बीड जिल्ह्यामध्ये गुरुवार आणि शुक्रवार या 2 दिवसात 5 ठिकाणी छापे टाकले. यात 1,94,50,000 निकृष्ट आणि भेसळयुक्त खाद्यतेल जप्त केलं. शुद्ध तेलाच्या नावाखाली ग्राहकांची मोठी फसवणूक सुरू होती. संभाजीनगर अन्न व औषध प्रशासनानं बीडमध्ये 2 दिवसात 5 ठिकाणी छापे टाकून 1,94,50,000 निकृष्ट आणि भेसळयुक्त खाद्यतेल जप्त केलं. भिवंडीतील कामतघर परिसरातल्या अतिक्रमणावर महापालिकेने कारवाई केली आहे. महापौरांच्या नेतृत्वाखाली पाहणी करत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर दंड ठोठावलाय. तर हातगाड्यांवर देखील कारवाई करून अतिक्रमण हटवण्यात आलंय. पुढेही कारवाई सुरू ठेवणार असा इशारा महापालिकेने दिला आहे. मुंबईमधील म्यूल अकाउंट रॅकेटचा खार पोलिसांनी पर्दाफाश केला. 2 आरोपींचा यामध्ये सहभाग उघडकीस आला असून 22 बँक खात्यातनं 42 तक्रारी आणि तब्बल 7.42 कोटींच्या सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलेला आहे.